हे माझा आरोप नाही आहे. पंतप्रधानांना एका मुलाखतीत, तसे तर पत्रकार परिषद तर घेत नाहीत, परंतु एका पत्रकारांना सामोरेच जात नाही, पण एका मुलाखतीत त्यांना विचारलं की आपल्या देशाचा विकास जो आहे तो तर होतोय, जीडीपी वाढताना दिसतोय किंवा इन्फ्रास्ट्रक्चर वाढताना दिसतंय, मात्र आपली डेव्हलपमेंट जी ती के नुसार आहे, के डेव्हलपमेंट म्हणतात त्याला, तशी आहे. तर के मध्ये विस्तारात सांगितलं, के मध्ये गरीब माणूस जो आहे तो गरीब होत चाललाय आणि श्रीमंत माणूस श्रीमंत होत चाललाय. तर ही के डेव्हलपमेंटला आपल्याला गरिबी थांबवून या डेव्हलपमेंटबद्दल आपलं काय मत आहे. तर खुद्द पंतप्रधानांनीच कबूल केलंय की काय श्रीमंताला श्रीमंत होण्याचा अधिकार नाही का. तर याचा अर्थ असा आहे की तुम्ही सर्व कोणाला करताय, म्हणजे जो गरीब अधिक गरीब होत चालला आहे या संदर्भामध्ये मला काही देणं घेणं नाही अशा आशयाचं, आणि श्रीमंत होतात आहेत तर ते कर्तृत्वावर होतात आहे आणि त्यांना तो अधिकार नाही का, हे जेव्हा पंतप्रधान एखाद्या देशाचे जर बोलत असतील ते दुःख दुर्दैवी तर हे आहेच, मात्र यामध्ये अस्वस्थतेची पण एक भावना आहे. आणि भारत देशाचा खरा मालक हा या देशाचा नागरिक आहे याचा व्यवस्थेला विसर पडल्याचं देखील त्या निमित्तानं आपलं. विरोधी बाकांवरती बसल्यानंतर मग हा आवाज त्यांच्यापर्यंत तुम्ही का नाही पोहोचवत, काँग्रेस का नाही पोहोचवत? काँग्रेस सातत्याने हा आवाज पोहोचवतोय, मांडते आहेत, बोलते आहे. राहुल गांधी सारखं एक सक्षम नेतृत्व देश पातळीवर आहे, तर राज्यातही अनेक तोलामोलांचे नेते ही आहेत, परंतु यांनी ही सर्व चर्चेची जी दरवाजे आहेत किंवा सभ्यतेची जी एक एकंदरीत असणारी जी महाराष्ट्राची जी परंपरा आहे, संस्कृती आहे, भारताची जी पद्धत आहे की अटल बिहारी वाजपेयींना आपण का लक्षात ठेवतो, ते एक सभ्य राजकारण आहे. पंडित जवाहरलाल नेहरूंना लक्षात कशासाठी ठेवतो, फाउंडर ऑफ द नेशन. इंदिरा गांधींना आपण एक आयर्न लेडी, तर मनमोहन सिंग आणि पी.व्ही. नरसिंहरावांना 21व्या शतकात हे ओपन खुल्या अर्थव्यवस्थेच्या अनुषंगाने आपण त्यांना ध्यानात ठेवतो. तर मनमोहन सिंगांनी तर पुढे जाऊन अजून आपल्या आर्थिक दृष्टिकोनातून लक्षात ठेवणार, मी येतोय त्याच्यावर. त्याच्या आधी राजीव गांधींचे मला सांगितलं पाहिजे की माहिती तंत्रज्ञान सत्तेचं विकेंद्रीकरण आणि 21व्या शतकात डोलानी घेऊन जाण्याकरता आहोत. तर मोदींना कशासाठी लक्षात ठेवतो आपण, तर त्या मोदींना ते जास्तीत जास्त जुमले त्यांनी सांगितले किंवा स्वतःच मन की बात करतात, जन की बात करत नाही. आणि अजून काही शब्द आहेत, मात्र मी त्यांच्या खूप विरोधातला जरी असलो राजकीय दृष्टिकोनातून, तर ते माझ्याही देशाचे पंतप्रधान आहेत, ती भाषा मला वापरणं हे शोभत नाही. मात्र त्यांचं कॉन्ट्रीब्युशन काय, त्यांचं कॉन्ट्रीब्युशन असताना एक वेगळीच एक मांडियाळी एक समोर येते आणि ती ही हास्यास्पदी आहे. आणि यामध्ये कुठेही त्यांच्या कारकिर्दीमध्ये ही बांधिलकी दिसून येत नाही. त्यामुळे हे सर्व आपण बोलत असताना, आणि ते विरोधक तर बोलतातच आहेत किंवा बोलत राहतील, आणि विरोधकांना जेव्हा असं लक्षात येतं की स्पेस नाही आहे, तेव्हा भारत जोडो यात्रेसारखे आमचं नेतृत्व देशभरमध्ये 4,500 किलोमीटर पायी पण फिरतात आहेत. तर त्याची सरकारला भीती वाटते. हो, निश्चित सरकार तर हे खूप भित्र आहेच. एकंदरीत भाजपचीच कार्यप्रणाली ही भित्री आहे. आपण म्हणाल कसं, तर आता ते सांगतात की देशात आमचं जवळ खूप एक सशक्त नेतृत्व आहे. महाराष्ट्रामध्ये आपण जर बघितलं तर महाराष्ट्रामध्ये खूप थम्पिंग मेजॉरिटी, म्हणजे इतिहासात कधी नव्हती एवढी, 238-239 आमदार ही आता देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारला त्यांना बहुमत मिळालं. तरी पण दुसऱ्या पक्षाचे आमदार फोडायचे. अगदी मग निवडणुकीच्या दुसऱ्या दिवशीपासून आम्ही कामाला लागलो असं सांगायचं, आणि तो काय मिशन टायगर करून शिवसेनेचे खासदार फोडता येतील का ते बघायचं. त्यामुळे हे भित्रता आहेतच आहेत. त्यामुळे भीती असल्यामुळे हे सातत्याने, आणि मजबूत नसल्यामुळे भीती आहे ही कधी आपला पर्दाफाश होईल हे सांगता येत नाही. म्हणून हे सातत्याने हादरलेले असतात, घाबरलेले असतात. एकीकडे सांगतात की आमच्याजवळ 1 कोटी सदस्यत्व झालं, आणि दुसऱ्या दिवशी लगेच दुसऱ्या पक्षातल्या माणसाला घेतात. अरे तुमचा पक्ष एवढा मजबूत आहे आणि तुम्ही एवढे सशक्त आहात, तुम्ही जर बेखौफ आहात, तर दुसरे कशाला घेतात? तुमच्या पक्षातलेच तुम्ही आमदार मोठे करा. आणि जर बेखौफ आहात तर पंतप्रधानांनी येऊन पत्रकार परिषद घेतली पाहिजे. ते सर्वसामान्य माणसांना भेटले, ते पार्लमेंटमध्ये येऊन बसत नाही. जेव्हा 2014ला ते पंतप्रधान झाले तेव्हा संसदेच्या पायऱ्यांवर त्यांनी डोकं टेकवलं. आता ते संसदेमध्ये, राज्यसभेमध्ये बजेटच्या अधिवेशनामध्ये 15 मिनिटं बसले, आणि वक्फ बोर्डच्या तर मतदानाला पण आले नाही. त्यामुळे
ते लोकांना सामोरं जाण्याकरता हे सातत्याने घाबरतात. मणिपूरला ते गेले पण नाही. मग जसे पंतप्रधान नव्हते तसंच वक्फचं ज्या वेळेला सुधारणा विधेयक पास करायचं होतं आणि त्याच्या संदर्भातल्या मतदानाच्या वेळेलाही राहुल गांधी का निघून गेले? राहुल गांधी जे निघून गेले तर ते राहुल गांधींना हाऊसमध्ये त्या ठिकाणी होते. आमचा संसदीय पक्ष हा पूर्ण त्या ठिकाणी होता आणि राहुल गांधींच्या भूमिकेबद्दल कुठलाही संभ्रम नाही. त्यांनी मतदान देखील जे आहे ते मतदान त्यांनी केलंय. त्यामुळे ती चर्चा जी आहे रात्री 1:30-2 वाजेपर्यंत चालली. त्यामुळे उठून बाहेर नॅचरल कॉलसाठी किंवा काही पाणी पिण्यासाठी गेले असतील तर त्यांनी ते उठून गेल्याची पण जो कांगावा केला जातो हा एकंदरीत त्यांच्यावर खूप मोठं बजेट खर्च केलं जातं. राहुल गांधी भाजपच्या एकंदरीत त्यांच्या संसाधनापैकी एक मोठा हिस्सा हा राहुल गांधींच्या संदर्भात अफवा पसरवण्याकरता एक सेल कक्ष त्यांनी एक आरोप आहे स्थापन केला. हो, आरोप आहे, सिद्ध झालेला आहे आरोप आहे की 10,000 कोटी हे त्यांना काही विश्लेषणं चिटकवण्याकरता खर्च झालेले आहेत मागच्या काळात आणि अजूनही त्यांनी काही राहुल गांधींचा पिछा काही सोडलेला नाही. त्यामुळे राहुल गांधींना सतत कुठेही त्यांच्या भाषणाची तोडफोड करायची, त्यांच्या कृतीची तोडफोड करायची, त्यांच्या वक्तव्याची तोडफोड करायची, त्यांच्या उठण्या बसण्या चालण्याची तोडफोड करायची, हा एक घाबरल्या जाण्यातून त्यांनी केलेली ही कारवाई आहे. बरं, मी राहुल गांधींना ऐकलेलं होतं ज्यावेळेला